गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून पिशवीतील 14 तोळ्यांचे दागिने 27 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने पळवले होते। याबाबत सुशीला विष्णू चौगले वय वर्ष 61 राहणार उंबरवाडी गडिंग्लज यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल केली। या प्रकरणी इचलकरंजी एकूण एका महिलेला अटक करण्यात आली आहे। अधिक मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सुशीला चौगले गडिंग्लज येथे जाण्यासाठी 27 एप्रिल रोजी मध्यवर्ती बसस्थानकात आल्या होत्या। फलाट क्रमांक 8 जवळ बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खांद्याला असलेल्या पिशवीमधील दागिने चोरले। यामध्ये 3 तोळ्याची सोन्याची साखळी, 6.5 तोळ्याचा हार, 2 तोळ्यांचा पोहे हार, 2.5 तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट, 3 ग्रॅमचे गंठण आणि रोकडचा समावेश आहे। काही वेळात हा प्रकार लक्षात येताच चौगले यांनी शाहूपुरी पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली। गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की ही चोरी इचलकरंजी येथील एका महिलेने केली आहे। दिनांक 14 ऑगस्ट रोजी मिळालेल्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले। तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी तिच्याजवळील 7,25,160 रुपयांचे दागिने जप्त केले असून पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुगडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, पोलीस अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील, सागर माने, संजय कुंभार, सुशीला पाटील, परशुराम गुजरे तसेच शहापुरी पोलीस स्टेशनमधील महिला सहाय्यक फौजदार सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील आणि धनुश्री पाटील यांनी केली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।